रसिक होयासे जवळी मर्मबंध सखीचे जाणून घ्या. रसिक होयासे जवळी व्यासपीठ हे सगळ्यांचे, ज्ञानपीठ हे लहान थोरांचे, घरकुल हे आपल्या हक्कांचे. हातात हात देऊनिया सखीच्या प्रेमास दाद देऊया. सखीस आपुल्या करूया. हॅलो सखे, हॅलो सखे, हॅलो सखे, हॅलो सखे. नमस्कार. हॅलो सखीच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. निरोगी जीवनासाठी योगाचं महत्त्व असा साधा सोपा विषय आहे. आपल्या सगळ्यांच्या आवडीचा असंही म्हणूया किंवा आपण रोज वाचतो. असं आपण पाहतो हल्ली आपण खूप जागरूक झालेलो आहोत की आहारामधून आपल्याला जीवनमूल्य किती मिळत असतात, पोषण मूल्य किती मिळत असतात हे आपण बघत असतो. त्यामुळे गणित पक्क होतं. आणि व्यायाम जर केला आणि त्या व्यायामासाठी जर वजनाच्या काट्यावर चढ उतार केली तर एका अर्थाने फिटनेस सुद्धा मिळतो. मग तरीही आपण आजारी का पडतो असं मनामध्ये काही वेळेला येतं. हे आजार पण कुठेतरी मनात दडलेलं असतं का, अनुवंशिक असतं का, ह्या गोष्टी आहेतच. पण त्याबरोबरीने व्यायाम आणि आहार एवढंच व्यायामाचं महत्त्व न राहता आपलं शरीर आणि मन वेगळं काही बोलू पाहतं. त्याचं आपण ऐकतो का हे आपण खास करून आजच्या कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत. प्राणायाम जो श्वास चाललेला आहे, जितके श्वास आपल्याला मोजून या जगामध्ये मिळालेले आहेत त्या सगळ्या श्वासांची लय पकडण्याचं काम आपण करतो आहोत का हे आपण अगदी थोडक्यात जाणून घेऊया. त्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर कृष्णदेव गिरी. डॉक्टर हॅलो सखीमध्ये आपलं मनापासून. महाराष्ट्र पोलीस दलात गुप्त वार्ता विभागात अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. ही विशेष ओळख. कोलंबो इथं झालेल्या 50व्या जागतिक परिषदेत वैद्यकीय जो पेपर वाचायचा वैद्यकीय क्षेत्रामध्ये हिलिंग पॉवर ऑफ मार्शल योगा यावर त्यांचं व्याख्यान झालेलं आहे. या विषयावरल्या अभ्यासावर त्यांना PhD सुद्धा प्रदान करण्यात आलेली आहे. योग, फिटनेस, स्वसंरक्षण यावर सतत त्यांचं मार्गदर्शन असतं. अनेकांना त्याचा लाभ झालेला आहे. अनेकांकडे आश्चर्यकारकरित्या असे त्यांच्या आयुष्यात बदल घडून आलेले आहेत. हे निव्वळ योगामुळे कुठेतरी त्या माणसांना त्यांच्यातल्या स्वची ओळख करून दिल्याचं श्रेय त्यांच्याकडे थोडंसं जातं. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की प्राणायामाचं खास करून महत्त्व, किती स्वतःला वेळ द्यायला हवा, स्वतःशी कसं बोलायला हवं आणि नेमकं प्राणायाम करून किंवा योगामधलं सगळ्यात महत्त्वाचं काय हे समजून घेऊया. साध्या आज तुम्ही म्हणाल तुमच्याकडे वेळ नाही, सगळं खूप धावपळ दगदग आहे, अशा वेळेला 10-15 मिनिटांमध्ये सुद्धा आपल्याला खूप काही साध्यता येऊ शकेल का यासारख्या सुद्धा छोट्या छोट्या टिप्स आपण त्यांच्याकडून घेऊया. त्यासाठी तुम्हाला लागतील दूरध्वनी क्रमांक 24980500 249850 आणि मुंबईच्या बाहेरच्या प्रेक्षकांसाठी STD कोड आहे 022. कार्यक्रमाला सुरुवात करूया. पोलीस दलात आणि त्यातून गुप्तवार्ता विभागात अधिकारी म्हणून शरीरामध्ये गुप्तपणाने काय चाललेलं असतं याची माहिती तुम्ही मिळवण्यात यशस्वी झालात असं म्हणावं असं वाटतं. मला सुरुवात इथून करायची आहे. सकाळी उठल्याबरोबर आपलं शरीर आणि मन आपल्याशी काहीतरी बोलत असतं. आपण ऐकतो का? बरोबर आहे. काय सकाळी आपण जेव्हा उठतो त्यावेळेस शरीर एका विशिष्ट अवस्थेमध्ये एक शिथिल झालेलं असतं आणि उठत असताना त्याला जर अचानक आपण उठलो तर त्या शरीराच्या पेशींवरती अचानक बदल झालेला असतो. तो अस्वीकार्य असतो. काही वेळेस झटका जो आहे तो अस्वीकार्य असल्यामुळं आपण उठल्यानंतर थोडंसं बसावं अंथरुणावरती, थोडं करदर्शन करावं. करदर्शन केल्यानंतर आपल्या जे शरीरामध्ये ज्या नाड्या आहेत
त्या 72 कोटी 72,10,200 ध्यान आणि त्यापैकी 3 मुख्य नाड्या आहेत, इडा, पिंगला, सुषुम्ना. तर श्वास जो आहे तो कोणत्या बाजूला चालू आहे, उजव्या बाजूला आहे किंवा डाव्या बाजूला, तो श्वास बघावा. आणि अंतरून सोडत असताना ज्या बाजूला श्वास चालू आहे त्या बाजूला एक पॉझिटिव्ह एनर्जी वाहत असते. मग त्या बाजूचा पाय जर अंतराच्या बाहेर ठेवला आणि अंतरून सोडलं तर आपल्याला दिवसभरासाठी ती एनर्जी पुरते, असं एक संशोधनाचं मत आहे. आजचा दिवस महत्वाचा आहे, म्हणजे आज जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातोय. जी यंग जनरेशन आहे, तरुण पिढी जी आहे, ते आपणहून आपला आत्मघात करतायत असं कुठेतरी दिसतं. यासारख्या ज्या गोष्टी आहेत या खरोखर त्यांना परावृत्त करू शकतात का? इथून आपण एक सकारात्मक सुरुवात करू. निश्चितच जेव्हा योग साधना करण्यासाठी तुमचं मन तयार होतं त्याच वेळेला तुम्ही ठरवलं असतं की योग हा तुमच्या आणि आमच्यामध्ये अगोदरच परमेश्वराने दिलेला आहे. आणि त्याच्यासाठी आपण जर बघा एखाद्या मंदिरात जातो, मंदिरात जात असताना आपण स्वच्छ मनाने जातो, निर्मळ मनाने जातो. तेव्हा योग साधना करायची इच्छा जेव्हा तुमच्या मनामध्ये निर्माण होते याचा अर्थच तुम्ही व्यसनापासून परावृत्त होता. जो व्यसनामध्ये गुंतलेला असतो तो इकडे वळत असताना त्याच्या पाठीमागे बरेचसे प्रयत्न करावे लागतात आपल्याला. बाबा योगा केला पाहिजे, प्राणायाम केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, मग त्यानंतर तो ऑटोमॅटिक ह्या व्यसनापासून परावृत्त होतो. आता आपण बघतो बरेच औषधाने व्यसन सोडवण्यासाठी वगैरे असं. तसे प्रयत्न जर तुम्ही योग साधनेकडे त्याला घेऊन जायचा प्रयत्न केला तर त्याला न सांगता तो यापासून परावृत्त होऊ शकतो. असं योग साधनेचं खरं महत्व आहे. योगा म्हटल्यानंतर वेगवेगळी आसनं येतात, त्या आसनांकडे आपण एक नजर टाकूया. पण सगळ्यात महत्वाचा आजचा आपण विषय खास घेतोय तो म्हणजे प्राणायाम. प्राणायामाचं अनन्यसाधारण श्वास जे आपले आहेत आपण कधीच मोजत नाही, कधीच लक्ष देत नाही. काय या श्वासाचं नेमकं गणित आहे? कसं असतंय, आपल्याला परमेश्वराने मिनिटाला सरासरी 16 ते 18 श्वास प्रश्वास दिले आहेत. म्हणजे एका मिनिटात 16 ते 18 श्वास आपण घेतो. पण ह्या श्वासाच्या संख्येचा आपल्या आयुष्याशी संबंध असतो. हे बऱ्याच लोक 100 वर्ष आहे. मग तेच आपण समजा व्यायाम केल्यानंतर आपल्याला असं वाटतं व्यायाम केल्यानंतर आपण मजबूत राहतो, बाह्यांगाने मजबूत राहतो, पण ते श्वासाची संख्या व्यायाम केल्यानंतर वाढते. पण प्राणायामामध्ये आपण काय करतो, ते श्वासाची संख्या कमी करतो. याचा अर्थ काय, 100 वर्षे 16 ते 18 श्वास संख्येमध्ये 100 वर्ष आयुष्य असेल तर ती श्वास संख्या कमी केल्यानंतर आपलं आयुष्य निश्चितच 100पेक्षा पुढे जाऊ शकतं. आपले साधू संत जे आहेत ते हेच करत होते. ते काय करतो, प्राणायाम किंवा ध्यानाच्या माध्यमातून आपल्या श्वासाची संख्या कमी करत होते आणि परिणामी त्याचा परिणाम असा होत होता की आपलं आयुष्य ऑटोमॅटिक पुढे वाढत होतं. प्रत्येक गोष्ट समजून उमजून आणि शांतपणाने करणं किंवा शांतपणा देऊन करणं हे एक आता अशी पळवाट निघू शकते की आम्हाला वेळच नसतो, आम्हाला ट्रेन पकडायची असते, आम्हाला वेगवेगळी कामं करायची असतात, वरिष्ठ अधिकाऱ्यांचं प्रेशर असतं, अनेक गोष्टी असतात, घरातल्या समस्या नवीन नवीन निर्माण होणाऱ्या आपणहून करणाऱ्या. अशा वेळेला एक 10 ते 15 मिनिटाच्या ज्या गोष्टी आहेत की ज्या बसमध्ये चालताना, बसमध्ये बसल्यानंतर, ट्रेनमध्ये बसल्यानंतर किंवा कुठेतरी आपण बसलो आहोत ऑफिसमध्ये, लंच अवरमध्ये, अशा काही गोष्टी तुम्ही सांगू शकाल का? असं एक प्राणायामाची खास करून आपण निश्चितच मी याच्यावरती थोडक्यात आपण जर विचार केला, व्याधी आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात. ते काय होतं, आपल्या मनामध्ये एखाद्या व्याधीची संकल्पना तयार होते आणि ती संकल्पना आपल्या मनामध्ये रुजवली जाते आणि रुजल्यानंतर ती शरीराच्या माध्यमातून आपल्याला बाहेर पडते. मग त्या ज्या व्याधी मनापासून निर्माण होणाऱ्या ज्या व्याधी आहेत त्याच्यावर जर नियंत्रण आणायचं असेल तर त्यासाठी औषध विरहित उपचार पद्धती म्हणजे ध्यान करणं फार महत्त्वाचं आहे. आणि हे जर तुम्ही ध्यान करायची शरीराला वळण लावून ठेवलं तर तुम्ही मनापासून येणाऱ्या ज्या व्याधी आहेत त्याच्यावरती पूर्णपणे नियंत्रण राखू शकता. नेमकं काय करायचं, ध्यान करायचं? ध्यान आता थोडक्यात ध्यान म्हणजे काय, विचार विरहित अवस्था. म्हणजे एखाद्या मंत्रावर किंवा एखाद्या व्यक्ती असेल किंवा म्हणजे आदर्श व्यक्ती असेल किंवा एखादी मूर्ती असेल, म्हणजे वेगवेगळ्या धर्मानुसार वेगवेगळ्या व्यक्तींना त्या धर्मात महत्त्व दिलेलं असतं. आदर्श व्यक्ती, त्या व्यक्तीवर लक्ष केंद्रित करायचं आणि मनाला विचार विरहित करायचं. आणि अशा वेळेला होतं कसं की आपल्याला जे बाहेरून जे विचार येतात ते विचार थांबवले जातात. एखाद्या व्यक्तीवर केंद्रित झाल्यामुळं आपल्या मनातले विचार निघाले, ऑटोमॅटिक जे काय व्याधीच्या रूपाने मनात विचार आले असतात ते बाहेर पडतात आणि आपलं मन निरोगी राहतं. कारण मनापासून निर्माण होणाऱ्या ज्या व्याधी आहेत त्या शास्त्रांच्या मतानुसार 80% व्याधी ह्या मनापासूनच आपल्या शरीरात येतात, पूर्ववत नसतात. पण हे साधारण ध्यान किती वेळानंतर लागतं? म्हणजे काय ध्यान करायचं म्हणजे आम्हाला असं वाटतं पराकोटीचं काहीतरी, आपलं सगळं काम धंदा सोडून बसायचं की काय? तर ह्याचं नेमकी सुरुवात कुठून करायची ते एक हवंय. कारण हे शब्द ना असे खूप जड आहेत, अंगावर येणारे आहेत आणि मोठे वाटतात. त्याच्यातून साधं सोपं सहज काही घडू शकतं याच्यावर आपला विश्वास नसतो. म्हणून पुन्हा एकदा विस्तृतपणाने आपण बोलूया. पण तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर यांचा. बोला. नमस्कार.
हॅलो हा, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझे 3 प्रश्न आहेत. हम्म, पहिला प्रश्न असा आहे की आजकालच्या धावत्या जीवनामध्ये हम्म, केवळ उभारून किंवा बसून सावकाश श्वास घेणं आणि सावकाश श्वास सोडणं हम्म, हे सुद्धा कितपत मदत करतं या बाबतीत आपण काय सांगू शकाल का? हम्म, दुसरा प्रश्न असा आहे की प्राणायामामध्ये एकाग्रता ही फार महत्वाची आहे. हम्म, विशेषतः मानसरोग म्हणजे विशेषतः स्किझोफ्रेनियासारखे जे पेशंट असतात याच्यामध्ये एकाग्रता होणं हे जरा अवघड असतं. हम्म. तर त्या बाबतीत आपण कशा पद्धतीनं सांगू शकाल, काय मार्गदर्शन करू शकाल? कारण या लोकांच्यासाठी औषध अद्याप उपलब्ध नाहीये कुठल्याही शास्त्रामध्ये. हम्म. तिसरा प्रश्न असा आहे की विशेषतः स्पॉन्डिलिटिसच्या पेशंटनी भस्त्रिका करणं हे कितपत योग्य आहे? कारण ओके. त्यामुळे कमरेच्या स्नायूंना पण ताण पडतो का? हम्म. धन्यवाद. ओके, आपले तिन्ही प्रश्न अतिशय चांगले आहेत. आपल्या प्रश्नांना निश्चित उत्तर मिळणार आहे, पण तत्पूर्वी आपण घेतोय छोटीशी विश्रांती. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आता पाहिलेली चित्रफीत ही नुसतीच पाहायची नाहीये डोळ्यांनी, तर ती लक्षात ठेवायची आहे. कारण धूम्रपान हे जसं स्वतःसाठी, तंबाखू हा जसा स्वतःसाठी घातक असतो, तसंच आपण आपल्या श्वास उच्छ्वास आणि धुराद्वारे दुसऱ्याचंही आयुष्य संपवत असतो, हे लक्षात असू द्या. म्हणून आजच्या दिवशी खरं तर आपण शपथ घ्यायला हवी, कुठेतरी मनाशी खुणगाड बांधायला हवी की आपण यापुढे तंबाखू सेवन करणार नाही. ही एक छोटीशी सुरुवात आहे. डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकरांचे चांगले प्रश्न होते. श्वास सावकाश घेणं हे कितपत शक्य आहे? आताच आपण चर्चा केली की श्वासाच्या संख्येचा आपल्या आयुष्याशी संबंध असतो. मी तर आपण सांगितलं की एका मिनिटाला 16 ते 18 श्वास साधारण घेतो आपण, पण प्राणायामामध्ये ती श्वासाची संख्या कमी करतो. याचा अर्थ आपण आरोग्याकडे वाटचाल करतो. हे करता येतं प्राणायामामध्ये, आपल्याला करता हे साध्य येऊ होऊ शकेल. शकतं. बरोबर. दुसरा प्रश्न त्यांचा असा होता की मानसिक दुर्बलता, अनेक जे काही रोग असतात त्यामध्ये त्या मंडळींना एकाग्रता करणं शक्य नसतं. अशा वेळेला ध्यान करणं किंवा तुम्ही म्हणाला होता की डोळे बंद करून एकेका बोटाकडे लक्ष द्यायचं वगैरे, या गोष्टी त्यांना कितपत जमू शकतात? या गोष्टी अतिशय हलक्या आणि सोप्या आहेत. कारण त्या संदर्भात मी ध्यान कसं करायचं हे आपला विषय चाललाच होता. हे ध्यान करत असताना व्यक्तीच असं बोलतो की मला ध्यान लागतच नाही किंवा माझं लक्ष केंद्रित होत नाही. कोणती गोष्ट लगेच साध्य होत नाही. त्याला सातत्य अतिशय महत्त्वाचं असतं. आणि ध्यान शिकत असताना एखाद्या अनुभवी शिक्षकाकडून जर तुम्ही शिकला किंवा ध्यान कसं करायला पाहिजे ते करत असताना त्याच्या काय पायरी आहेत, स्टेप्स काय आहेत, त्या स्टेप्स तुम्ही लक्षात आणल्या तर तुम्ही तुमचं ध्यान आहे त्या स्टेप्सकडे ऑटोमॅटिक म्हणजे वळेल आणि तुमचं जे विचारविरहित अवस्था आहे ती साधण्यासाठी मदत होईल. खरंय, प्रयत्न करायला हवे. किशोर नगरकर यांचा फोन आहे. बोला. नमस्कार. हा, नमस्कार. बोला. माझे 3 प्रश्न आहेत हं. आणि ते तिन्ही इनडायरेक्टली प्राणायामाशी कनेक्टेड आहेत. हं. पहिला प्रश्न असा की राजयोगामध्ये एक सूत्र आहे, योगा हा चित्तवृत्ती निरोध हा. तर हा चित्तवृत्ती निरोध हा कसा काय साधायचा? नंबर 1. नंबर 2, मुद्रा ज्या असतात म्हणजे उदाहरणार्थ ज्ञान मुद्रा वगैरे या ज्या हस्त मुद्रा ज्या असतात ना, त्या मुद्रा परिणामकारक असतात काय आणि त्याबद्दलची आपण काही माहिती सांगितली की कशा करायच्या, त्याचे डूज अँड डोंट्स, तर मी आभारी राहीन. आणि नंबर तिसरा प्रश्न जो आहे तो म्हणजे कुंडलिनी योगाचा. हा भगवद्गीतेत येत नाही, पण गंमत मी हा ज्ञानेश्वरीमध्ये येतो, अध्याय 6 मध्ये येतो. तर आणि भगवद्गीतेमध्ये अध्याय 6 मध्ये फक्त ध्यान योग आहे आणि इनडायरेक्टली कुंडलिनी योगाबद्दलचं टच केलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. पण ज्ञानेश्वरीमध्ये ते डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, पण समजणं अत्यंत अवघड आहे. तर हे कुंडलिनी योगाबद्दल आपण काही प्रकाश टाकला तर आभारी राहील. थँक्यू. ओके. तत्पूर्वी स्पॉन्डिलिटिसमध्ये भस्त्रिका वगैरे यासारखे प्राणायामाचे प्रकार करावेत का? हां, आता स्पॉन्डिलिसिसमध्ये भस्त्रिका वगैरे प्रकार करत असताना त्याचा भस्त्रिका करत असताना खास इफेक्ट असं कमरेवरती वगैरे होत असतो. तर असे जे प्रकार आहेत ते शक्यतो टाळावे. त्याच्यामध्ये अनुलोम विलोम असेल किंवा कपालभाती असेल, हे थोडंसं म्हणजे सावधानतेनेच करावं आणि भस्त्रिका शक्यतो टाळलेली बरी. जिथे स्ट्रोक येणार नाही किंवा अधिक आघात होणार नाहीत अशा गोष्टी, अशा प्राणायाम ते करायला हरकत. त्यांचा प्रश्न होता की राजयोग, चित्तवृत्ती, सगळ्या गोष्टी म्हणजे इतक्या सोप्या आहेत का या? मला असं म्हणायचंय ह्या खूप पुढच्या स्टेप्स आहेत. कुंडलिनी योग काय वगैरे, ध्यानाची जी सोपी पद्धत आहे त्या तिथून आपण सुरुवात करूया. ध्यान कसं करावं म्हणजे मग पुढे पुढे जाता येईल. अगदी बरोबर. बघा, ध्यान करत असताना पहिलीच जी स्टेप आहे ती कोणत्याही आरामदायी आसनात बसणे. आरामदायी असेल याचा अर्थ की ज्या आसनामध्ये तुम्ही बसाल त्या आसनामध्ये तुमचं लक्ष फक्त आणि फक्त ध्यानाच्याकडेच राहील. कारण आरामदायी आसन एवढ्यासाठी करायचं की तुमच्या शरीरामध्ये तुमचं कुठेही लक्ष गेलं नाही पाहिजे. त्यासाठी आरामदायी आसन ही पहिली स्टेप आहे. तर आपण याच्यावरती पण बघू शकतो काय आरामदायी आसनच्या संदर्भात.
डोळे बंद करणं हे जे आपण दाखवतोय. ध्यान म्हणजे विचारविरहित अवस्था थोडक्यात. आता पहिली जी स्टेप आहे त्याची ती पहिली स्टेप आपण बघूया. हम्म, कोणत्याही आरामदायी आसनात बसायचं. बरोबर. आता ह्या आरामदायी आसनात का बसायचं, हम्म, तर आपलं लक्ष बॉडीच्या कुठल्याही भागाकडे भागाकडे जाणार. जाता कामा नये. विचलित होणार जर नाही आपण आरामदायी आसनात नाही बसलो आणि वेगळ्या काय कुठल्या आसनात बसलो तर त्याच्यावरती एक प्रेशर येतं आणि ते प्रेशर आलं तिथे वेदना होतात. मग तुमचं लक्ष ऑटोमॅटिक त्या शरीराच्या पार्टकडे निघतं. मग ते न होण्यासाठी आरामदायी आसनात बसले. दुसरी स्टेज आहे डोळे बंद करायचे. हम्म, आता डोळे बंद का करायचे, प्रत्येकाच्या पाठीमागे प्रश्न आहेत की डोळे बंद करायचे. मी सांगितलं काही लोक बोलतात डोळे बंद करायची आवश्यकता नाही. तर डोळे एवढ्यासाठीच बंद करायचे की आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार अगोदरच भरलेले असतात आणि डोळे जेव्हा उघडे ठेवता त्यावेळेला काय करतो, बाह्य दृष्टिक्षेपात आपण ज्या वस्तूकडे पाहतो त्या वस्तू संदर्भातले जे विचार आहेत ते ऑटोमॅटिक आपल्या मनामध्ये येतात. म्हणजे अगोदर 50% विचार ते डोळे उघडे ठेवल्यानंतर बाह्य दृष्टिक्षेपातून येणारे विचार याच्यामध्ये आणखीन भर पडत असते. तर हे थांबवण्यासाठी डोळे बंद करणं महत्वाचं आहे. सध्या आपण या दुसऱ्या मुद्द्यावर थांबूया. तिसऱ्या मुद्द्याकडे येण्याआधी श्यामली यांचा नवी मुंबई इथून फोन आहे. बोला. नमस्कार. हॅलो. हॅलो मॅडम. बोला बोला. माझं नाव आहे श्यामली झगडे. हम्म, मला सरांना हा प्रश्न विचारायचा आहे की माझं आत्ताच 1 महिन्यापूर्वी ऑपरेशन झालं थायरॉइडचं. हम्म, ते मोठं होतं ऑपरेशन. हम्म. तर त्यासाठी प्राणायामाचा मला काय फायदा होईल? ओके, त्याकडे आपण येऊया. पण तिसरा मुद्दा, कोणतीही मुद्रा करा, उदाहरणार्थ ज्ञानमुद्रा. बरोबर. आताच आपल्याला एक प्रश्न आला होता की मुद्रांविषयी, तर त्याने ज्ञानमुद्राच आपल्याला सांगितली होती. तर ते ज्ञानमुद्रा करायचे. ते करत असताना कसे करायचे आहे, आता बघा आपले शरीर जे आहे ते 5 तत्वांनी बनले. 5 तत्व कुठली, म्हणजे जल, पृथ्वी, आकाश, वायू आणि अग्नी. ह्या 5 तत्वांनी, ह्या 5 तत्वांनी आपलं शरीर बनले. हे विश्वसुद्धा 5 तत्वांनी बनले. म्हणजे संत म्हणतात ना पिंडी ते ब्रह्मांडी, म्हणजे ज्या पिंडात जे 5 तत्व आहेत तेच ह्या ब्रह्मांडात 5 तत्व आहेत. तर ह्या 5 तत्वाचा आपल्या शरीराशी कसा संबंध आहे ते दाखवले. आता समजा आपण ज्ञानमुद्रा सांगितली. ज्ञानमुद्रेचा फायदा आपल्या शरीरावरती कसा होतो ते बघायचं आहे. आता जेव्हा ध्यानात आपण बसतो त्यावेळेला आपलं चित्त जे आहे, आता त्याने दुसरा एक प्रश्न विचारला की चित्तवृत्तीचा निरोध. चित्त म्हणजे काय, आपलं मन. निरोध म्हणजे काय, मनाला एखाद्या विशिष्ट ठिकाणी आपण घेऊन जाणे. म्हणजे बाह्य जे विचार आहेत त्या बाह्य विचारांपासून आपल्याकडे एकत्रित आपल्याला आणणे. आता हे प्रश्न सुद्धा आपण याच्यात बघतोय. आपण त्यांच्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा आपण द्यायचा प्रयत्न करतोय. तर त्यासाठी मुद्रा करत असताना आपण काय करायचं, आता ध्यान आपलं एकत्र राहावं त्यासाठी आपण बसतो त्यावेळी आपल्या शरीरामध्ये एक विशिष्ट प्रकारची एनर्जी क्रिएट करतो. आणि ती एनर्जी क्रिएट केल्यानंतर तीच एनर्जी आपल्या शरीरामध्ये जर फिरती ठेवायची असेल तर आता एनर्जी म्हणजे काही अग्नी. मी आता अगोदर सांगितलं कुठली तत्वाची बोट आहे, ही अग्नी तत्व आहे आणि हे वायू तत्वाचं बोट आहे. ह्या वायू तत्वाला जर अग्नी तत्वाला जोडलं तर काय होतं, जी एनर्जी आपल्या शरीरात निर्माण होते ती एनर्जी आपल्या शरीरामध्ये फिरती राहते आणि ही बोट आपण ओपन करत असतो, म्हणजे खुली ठेवलेली असतात. आणि यामुळं जी एनर्जी आपल्या शरीरात निर्माण झाली ती एनर्जी आपल्या शरीरात फिरती ठेवण्यासाठी आपण सक्सेस होतो. म्हणजे थोडक्यात आपण म्हटलं तर त्याचा फायदा काय, तर आपलं चित्त एकत्रित आलं जातं किंवा माइंडवर कंट्रोल होतं. असे जे काय फायदे आहेत ते फायदे आपल्याला मिळतात. आणि म्हणजे कोणताही अभ्यास करत असताना सुद्धा जर आपण अशी बोटं ठेवून केला तरी मला वाटतं मन एकाग्र होऊन तो अभ्यास होण्यासाठी त्याचा फायदा होतो. विद्यार्थ्यांना सुद्धा हा फायदा खूप होऊ शकतो. तिसरा तुम्ही हे दिलाय की इथे मंत्र म्हणायचा. मंत्र म्हणा किंवा काही आपल्या आवडीचं जे 20 किंवा 21 वेळेला याचं नेमकं रहस्य काय? बघा आता मी तिसरे सांगितले की डोळे बंद केल्यानंतर सांगितलं, नंतर मंत्र एवढ्यासाठीच म्हणायचा असतो की मंत्राचे एक वेगळे व्हायब्रेशन आहेत. मग मंत्र कुठला आहे, आपल्या धर्मानुसार कुठला आहे. थोडक्यात धर्म कसं असतो, आपण एक संस्कृतमध्ये सुभाषित आहे की आकाशात पैतम तोयम यथागती सागरम सर्वदेव नमस्कार हा केशवम प्रतिगच्छते. म्हणजे कसं की थोडक्यात पृथ्वीवर पडलेला पाऊस वेगवेगळ्या माध्यमातून शेवटी समुद्राला जाऊन मिळतो. तसे हे धर्म आहेत आपले. हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, कुठलाही धर्म जरी असेल तर प्रत्येक धर्मात मंत्राला मान्यता दिली आहे. पण त्याचा उपयोग काय, ज्या शक्तीने आपल्याला निर्माण केलं त्या शक्तीची आराधना, थँक्स देणं त्याला किंवा आठवण करणं, त्या शक्तीची आराधना असते. आणि त्या मंत्रावर एक संशोधकांनी वेगवेगळं संशोधन केलं की याच्यामध्ये काय व्हायब्रेशन आहे, त्या व्हायब्रेशनच्या माध्यमातून आपल्या शरीरावर काय परिणाम होतात. बस या संशोधनाच्यासाठी ते मंत्र म्हणायचं आहे. आता तो मंत्र कसला कुठला आहे, मी एक उदाहरण दाखल मंत्र देतो की ओम नमो नारायण हा मंत्र आहे. तर या मंत्राच्या पाठीमागचं अध्यात्म माहीत असणं गरजेचं आहे, सायन्स माहीत असणं गरजेचं आहे. तसेच मी तुम्हाला उदाहरण दाखल मंत्र सांगितलं की ओम नमो नारायण, तर त्याच्या पाठीमागचा ओम काय शब्द आहे, तर ओम हा असा शब्द आहे की ओमच्या वेगवेगळ्या व्हायब्रेशनद्वारे आपल्या शरीरावर जो काय परिणाम होतो त्या परिणामाद्वारे आपल्या शरीरामध्ये ज्या निद्रिस्त पेशी आहेत त्या पेशी जागृत होतात. त्याचबरोबर ज्या
पेशी डेड झालेल्या आहेत त्या पेशींच्या ठिकाणी नवीन पेशीची निर्मिती व्हायसाठी मदत होते. एवढी प्रचंड शक्ती ओमच्या वेगवेगळ्या व्हायब्रेशनमध्ये आहे. उच्चाराची संख्या वेगवेगळी असते असं शास्त्रज्ञाचं मत आहे. बरोबर. नमो नारायणा याचा अर्थ काय, म्हणजे आपण एखादी गोष्ट म्हणतो तर ती का म्हणतो, कशासाठी म्हणतो हे माहीत असणं आवश्यक आहे. पण तत्पूर्वी आपण एक फोन घेतोय. दिगंबर यांचा जळगाव इथून फोन आहे. बोला. नमस्कार. हॅलो. बोला. हॅलो. हा बोला. मॅडम, आपला कार्यक्रम आवडला आम्हाला, परंतु मला कुब्याच्या हाडाचा न्यूक्रोसिस म्हणून डॉक्टरांनी डायग्नोसिस सांगितलेलं आहे. तर मला कुठल्या प्रकारच्या योगासनं करायला रेकमेंड करता येईल ते विचारायचं आहे. ओके, जरूर. आपल्या प्रश्नाला निश्चित उत्तर मिळणार आहे, पण तत्पूर्वी पुन्हा एकदा आपण घेतोय अगदी छोटीशी विश्रांती. शरीर आणि मनाच्या योगाविषयी आपण जाणून घेतो आहोत. त्याबरोबरच आजचा अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे जागतिक धूम्रपान विरोधी दिन किंवा जागतिक तंबाखू विरोधी दिन. पुरुषांना फक्त बोललं जातं किंवा बोट दाखवलं जातं, पण त्याबरोबरीने स्त्रियांचं सुद्धा स्मोकिंगचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. ही अत्यंत काळजीची गोष्ट आहे. जिच्या हातामध्ये नवनिर्मिती असते त्या स्त्रीने जर धूम्रपान करायला सुरुवात केली तर येणारी पिढी कशी असेल याचे चित्र आपण इथे बसल्या काढू शकतो. त्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज आपल्याला लागणार नाही. मला असं वाटतं की ही गोष्ट कुठेतरी एका स्त्रीने सुद्धा समजून घ्यायला हवी आहे. प्रत्येक घराने आणि घरातल्या प्रत्येकाने समजून घ्यायला हवी आणि एकमेकांना मदत करायला हवी आहे धूम्रपान विरोधी या गोष्टीसाठी. आपण पुन्हा आपल्या प्रश्नाकडे वळताना कमरेच्या विषयी जे काय आहेत, पण तत्पूर्वी आपण हे पूर्ण करूया पटकन. अच्छा. तर आपण मंत्रांवरती आलो होतो की आपण सांगितलं की नमो नारायण या मंत्राचं महत्व काय, का करायचं. आता ओमच्या विषयी आपल्याला कल्पना दिलीच मी. नमो काय आहे? नमो म्हणजे थोडक्यात नतमस्तक होणे किंवा शरण जाणे. आता नम जर आपण उलट फिरलं तर त्याचं काय होतं, मन म्हणजे शरण जात असताना आपण मनापासून शरण गेलं पाहिजे. लक्षात. हे त्याच्यातलं महत्वाचं म्हणजे नमो हा शब्दाचं महत्वाचं उदाहरण आहे. ते आता नारायण हा शब्द काय आहे? कसं असं म्हटलं जातं की विश्वाची ज्यावेळी निर्मिती झाली त्यावेळेला तीन शक्ती ज्या झाल्या की एक निर्माण करणारी शक्ती, एक पालनपोषण करणारी शक्ती आणि एक संवार करणारी शक्ती. ह्या तीन शक्ती एकत्र आल्यानंतर जी एक विश्वशक्ती निर्माण झाली त्या विश्वशक्तीला या नारायण या शब्दानं म्हणजे उल्लेख केला जातो. हे नारायण ही शक्ती आणि त्याचा खास मंत्र मिळाला तो नारद ऋषीला. मग तो नारद ऋषी बघा कधी म्हणजे असं हे आख्यायिका आहे, म्हणजे ह्याच्या पाठीमागे विज्ञान काय आहे हे विश्वास या गोष्टीवर आहे आणि आपण समजून घेतलेलं आहे म्हणून हा मंत्र तुम्ही एक सांगितला. 10 बोटांकडे पाहायचं किंवा 20 बोट टोटली ते का पाहायचं याकडे येऊया. पण तत्पूर्वी फोन आहे. फोन इतके आहेत की आपल्याला जरा उत्तर शॉर्ट करावी लागतात. डॉक्टर प्राजक्ता मुळे यांचा फोन आहे. बोला. हॅलो. मला एक असं विचारायचं आहे. माझा मुलगा ना अमेरिकेत असतो आणि तो ऍक्च्युली प्युअर हे म्हणजे आधी नॉनव्हेज खायचा, पण आता त्यांनी मेडिटेशन सुरू केलं असून त्यांनी पूर्ण रिस्ट्रिक्शन म्हणजे अजिबात ड्रिंक्स नाही, नॉनव्हेज नाही वगैरे. पण तो लसूण कांदा सुद्धा खात नाही आणि मशरूम खात नाही. तर त्याच्या गुरुंनी तिथल्या अमेरिकेतल्या मेडिटेशन साठी दीज थिंग्स शुड बी टोटली अवॉइडेड असं सांगितलंय. पण ऑफकोर्स त्याची फिगर म्हणजे ऑफकोर्स त्यांनी वेट वगैरे मेंटेन केलं. तर ह्याचा आहे का तसा संबंध, एवढं मला क्लिअर करून घ्यायचंय. प्लीज सांगा. थँक्यू व्हेरी मच. अच्छा. 20 बोटांकडे. अच्छा, 20 बोटांकडे. आता मी अगोदरच सांगितलं की जसं आपलं परमेश्वराने पृथ्वीवर पाठवलं त्याचबरोबर आपल्याबरोबर एक डॉक्टर सुद्धा पाठवलेला आहे. हे आपल्याला माहित नाही. आपल्याबरोबर डॉक्टर आहे, आपल्याबरोबर लस सुद्धा आहे. ते डॉक्टर म्हणजे काय आहे बघा. असा जर हात जमिनीवर तुम्ही ठेवला तर हे हाताची प्रतिकृती आहे. ही बघा, हे 2 पाय आहेत, दोन हात आहेत असे. आणि त्यानंतर आपला हा कमरेचा वरचा भाग आहे. त्यानंतर आपण जर वरती बघायला गेलो तर हा आपला चेहरा आहे. म्हणजे थोडक्यात आपलं शरीर आहे ते आपल्या हातावरती आहे. आपला डॉक्टर दिलाय परमेश्वराने पाठवून, तो आपल्या हातावरती दिलाय. देहाची पूर्ण प्रतिकृती ही आपल्या हातावरती आहे. आणि त्याप्रमाणे त्याची जडणघडण सुद्धा आहे. आता इथं पाय जर धरले तर 3 पार्ट पडतात, तसे पायाचे पण 3 पार्ट पडतात. बघा, हात बळले तर हाताचे पण 3 पार्ट पडतात. आता इथे 2 पार्ट पडतात, 1 2 बघा, इथे 2 पार्ट पडतात. म्हणजे पूर्ण शरीर आपल्या हातावरती आहे. मग आपण ज्यावेळी डोळे बंद करून हाताची पायाची बोटे जेव्हा पाहत असतो त्यावेळेला ज्या बोटाकडे आपलं लक्ष केंद्रित होतं त्या ठिकाणी एक आपला विशिष्ट रक्तप्रवाह आहे एकत्र झाला जातो आणि तिथे एक प्रेशर निर्माण होतं, ऊर्जा निर्माण होते. ती ऊर्जा निर्माण झाल्यानंतर त्या बोटाचा संबंध आपल्या ज्या शरीराच्या पार्टशी आहे त्या पार्टमध्ये जर काही व्याधी असेल
तर ती व्याधी बरी होण्यासाठी त्याची मदत होते. म्हणून डोळे बंद करून बोटं पाहणं गरजेचं आहे. पण हे दीर्घकालीन करायला हवं, हे नित्य नेमाने करायला हवं. 4 दिवस करून हे सोडण्यात अर्थ नाही. त्यामुळे ह्यांचा सुद्धा जो प्रश्न आहे की हस्तमुद्रा जे परिणाम करतात की नाही याच्यातच हे उत्तर आलेलं आहे. त्या शामली यांनी विचारलं होतं की त्यांना थायरॉइड आहे, तर थायरॉइडमध्ये साधारण कोणती आसनं करावीत, म्हणजे गळ्याच्या वरच्या ज्या स्नायू आणि सगळ्या ग्रंथी कंट्रोलमध्ये राहण्यासाठी. नाही, त्याच्यावर प्राणायाम सुद्धा अतिशय चांगलं इफेक्ट करू शकतो. पण ते आता त्यांचं थायरॉइडचं आहे तर आपण त्यांना प्रत्यक्ष जेव्हा घेऊ तेव्हा आपण ह्याची खास माहिती देऊ शकतो. पण प्राणायाम तरी सुद्धा आपण इथून सांगू शकतो की जे अनुलोम विलोम प्राणायाम आहे किंवा आपण म्हणजे प्राण अष्टचक्र आपण घेतलं ते प्राण अष्टचक्र आणि प्राण कुंभक हे 2 जे प्राणायाम त्यांनी करायला हरकत नाही. ती जर केली तर थायरॉइडवर चांगला परिणाम त्याचा होईल. दुसरा प्रश्न होता दिगंबर यांचा की कमरेच्या हाडाच्या संदर्भामध्ये काही ऑपरेशन्स होतात, काही वेळेला दुखावलेला असतो भाग, कोणती आसनं अशी करावीत की ज्यामुळे बरं वाटेल? अच्छा, या वेळेला काय करायचं, आपण वज्रासनमध्ये बसायचा प्रयत्न करायचा. ज्या वज्रासनमध्ये तुम्ही बसता तेव्हा शरीर जे आहे ते एक विशिष्ट अवस्थेमध्ये म्हणजे येतं असं, म्हणजे त्याचा कुठलाही बाक जो आहे कमरेवरती ते येत नाही, म्हणजे कमरेवरती प्रेशर येत नाही. आणि वज्रासनामध्ये बसल्यानंतर प्राणायाम त्यांनी जर केलं तर त्याच्यापासून चांगला फायदा मिळू शकतो. कीर्तिकुमार वर्तक यांचा फोन आहे वसई इथून. बोला. नमस्कार. हॅलो, बोला. हॅलो, नमस्कार. नमस्कार. वात, कफ आणि पित्त या 3 विकाराने साधारणपणे माणसांना त्रास असतो. तर अशा वेळेला वात विकारामध्ये हे योग विद्या वगैरे केअर करणं योग्य आहे किंवा कसं काय? कारण का माझ्या स्वतःच्या बाबतीत असं होतं की बऱ्याचशा वेळेला ध्यानस्थ एका विशिष्ट पद्धतीत बसल्यानंतर पाय वगैरे जे आहे ते आखडले जातात, सरळ होतच नाहीत, किंवा उजवा हात उजवा पाय ह्या विशिष्ट हालचाली अशा होत नाहीत इमिडिएटली. तर त्यामुळे मग हे असं सोडून द्यावं लागलं. तर ह्याचा काही असा याच्यावर काही उपाय होऊ शकतं काय? बरोबर, असं मला म्हणायचं. कोणत्या वेळी करतो, काय खाऊन पिऊन करतो, विश्रांतीनंतर करतो, अति दमून करतो, याचा सुद्धा ह्याच्याशी काही संबंध आहे? म्हणजे ह्या सुद्धा गोष्टी त्यांनी तपासून बघायला हव्यात. अच्छा, कसं असतं ते एका विशिष्ट अवस्थेत बसतात. ज्यावेळी विशिष्ट अवस्थेत बसलेले असतात त्यावेळेला जो रक्तप्रवाह आहे तो रक्तप्रवाह त्या रक्तप्रवाहाच्या ज्या नाड्या आहेत त्याच्यावरती एक प्रेशर येतं आणि ते प्रेशर आल्यानंतर त्या रक्तप्रवाहामध्ये थोडासा अडथळा निर्माण झाल्याचं का होतं. मग परिणाम काय होतो, ते मुंग्या आल्यासारखा होत असतात. मग कसं वाटतं त्यांना की अरे मुंग्या आल्या म्हणजे मला काहीतरी प्रॉब्लेम होतो का काय? तर तसं काही होत नसतं. लगेच तुम्ही पाय खुले करा, थोडा म्हणजे सर्वांग सुंदर व्यायाम जो आहे, प्रत्येक बॉडीच्या पार्टला व्यायाम आहे. माझा 4था जो दिवस आहे मार्शल योगामधला, त्या मार्शल योगामध्ये मी 4था दिवस आहे तो पूर्ण सर्वांग सुंदर व्यायाम म्हणजे सगळ्या बॉडीच्या पार्टला व्यायाम कसा द्यायचा हे सांगतो मी. मग तो जर व्यायाम तुम्ही फक्त सगळ्या बॉडीला दिला तर ऑटोमॅटिक तुमच्या सगळ्या बॉडीच्या पार्टला व्यायाम मिळून ते निरोगी राहतील. बरोबर. त्यामुळे नेमकं करत असताना काय चुकतंय हे समजून घ्यायला हवंय, तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवाय, हे महत्वाचं. डॉक्टर प्राजक्ता मुळे यांचा फोन होता. त्यांचा मुलगा अमेरिकेत राहतो आणि काही म्हणजे ह्या योगापुरतच न राहता काही मंडळी पुढे आध्यात्मिक गोष्टीकडे वळतात. मनशांतीसाठी तो एक खूप चांगला मार्ग असतो. अशा वेळेला कांदा, लसूण, मशरूम म्हणजे जिथे नॉनव्हेज आणि ड्रिंक्स या गोष्टी खूपच लांब राहिल्या, पण ह्या सुद्धा गोष्टी उग्र वास असतो म्हणून काही वेळेला याकडे का काय, त्याचा शरीरावर काय परिणाम होतो असं काही? कसं आहे, खरं तर हे आपल्या प्राणायामाशी रिलेटेड नाहीये, पण याचा प्राणायामावर काही परिणाम होतो का? हा, प्राणायामावर ते परिणाम असा होतो की याच्यामध्ये तामसी वृत्ती जी आहे ते निर्माण होते आणि आपलं लक्ष जे आहे ते डायव्हर्ट होतं तिकडे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आवश्यक सुद्धा आहेत. जसे कांदा, लसूण हे बोलतात, तर त्याच्या पाठीमागे विज्ञान आहे, त्याच्या पाठीमागे ते औषधी पाठ सुद्धा आहे. लक्षात ते टाळलं पाहिजे. हे असं असेल तर त्या मताशी मी म्हणजे सहमत नाहीये. कारण हे जे आहे सगळ्या शरीराला आवश्यक बाबी आहेत आणि ज्या पूर्वजांनी किंवा ज्या संशोधनातून सिद्ध झालेले आहेत. मग ते टाळल्यानंतरच तुम्ही ध्यान करू शकता असं नाही. काही लोकांना त्याच्यामुळे वासाची एलर्जी असते किंवा वास सहन होत नसतोय तर त्याने टाळायला हरकत नाही. किंवा एखाद्या वेळेला सवय लागून जाते त्या आहाराची, त्याप्रमाणे करावं. आणि सात्विक आहार केव्हाही चांगला. याच्यामध्ये हल्ली तुम्ही निर्माण केलेला मार्शल योगा नावाचा एक प्रकार, पॉवर योगा नावाचा प्रकार आहे, साधी योगासनं आहेत की ज्याच्यामध्ये सगळ्या तऱ्हेची प्राणायाम आहे. नेमकं काय काय करावं आणि किती वेळ करावं असा एक प्रश्न होतो. सुरुवात कुठून करावी अशा वेळेला? अच्छा, मी माझ्या अभ्यासातून योग साधनेची निर्मिती केली मार्शल योगा, त्याच्यामध्ये मी काय केलं
की मार्शल म्हणजे उच्च थोडक्यात. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये ज्या काही व्याधी आहेत त्या व्याधीनुसार उच्च साधना कोणती ती एका बाजूला काढली आणि प्रत्येक दिवशी ती साधना वेगळ्या पद्धतीने मांडायचा प्रयत्न केला. म्हणजे त्या योग साधना करणाऱ्या साधकाला असं नाही वाटलं पाहिजे की मी तेच करतोय, रोज उठलं की तेच योगासन तोच प्राणायाम असं ते करतोय हे न वाटता दररोज एक दिवशी ध्यान करा, एक दिवशी प्राणायाम करा, एक दिवशी सर्वांग सुंदर व्यायाम करा, पुढे बॉडीला व्यायाम द्या, त्यानंतर एक दिवशी आसनं करा, एक दिवशी प्राणायाम करा आणि ते नंतर एक 15 मिनिटात करा. अजिबात वेळच जर नाही तुम्हाला ऑफिसला जायला वेळ कमी पडतो, म्हणजे घरात कामं करून आपल्याला जायचं, म्हणजे वेळेची जी मर्यादा आहे ती मी एकदमच कमी करून 15 मिनिटावरती आणलेली आहे. आणि हा 15 मिनिटाची जी साधना आहे, जी आता मी 9 प्राण साधना काढली, ती साधना जर तुम्ही केली तर साधारणतः 1.5 तास व्यायाम किंवा योगासन केल्याचा फायदा तुम्हाला मिळू शकतो. 15 मिनिटामध्ये 1.5 तासाचा लाभ, म्हणजे हा आजच्या याच्यावर एकावर एक फ्री असा जमाना असताना किंवा जिकडे तिकडे सवलती अशी 15 मिनिटं कोणती? म्हणजे मला असं वाटतं पहिला तुम्ही काहीतरी मुद्दा वेगळा काढलेला होता प्राणयोग, पण तत्पूर्वी एक खाण्याचा एक फोन आहे तो आपण घेतोय. बोला. नमस्कार. हॅलो. हॅलो. हा हॅलो. हा बोला. प्रदीप मोघे बोलतायत. बोला. हॅलो. हा बोला. मला माझं माकड हाडच्या इथून मला दुखतं, माकड हाड दुखतं, तर त्यासाठी कुठचा योगाचा प्रकार करायला पाहिजे? ओके. आपल्या प्रश्नाला निश्चित उत्तर मिळणार आहे, पण पुन्हा एकदा आपण घेतोय अगदी छोटीशी विश्रांती. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आत्ता पाहिलेली चित्रफीत खरोखर खूप काळजी लावणारी अशीच होती. आज जागतिक तंबाखू विरोधी दिन पाळला जातो आहे. नव्याने पहिला झुरका कधी ओढायचा, पहिला धूर कधी काढायचा, अशी कॉलेजमध्ये किंवा शाळा कॉलेजातून कुठेतरी सुरुवात होते. कोणीतरी प्रोत्साहन देत असतं आणि नकळतपणाने मुलं त्या विळख्यात अडकत जातात. वेळीच आपल्या मुलांना तिथून बाहेर काढणं हे पालकांचं, शिक्षकांचं, सगळ्यांचंच कर्तव्य आहे. प्रत्येकातला पालक आणि शिक्षक जागृत होऊ दे हेच आजच्या दिवशी आपण पाळूया. डॉक्टर कृष्णदेव गिरी आज आपल्याला योगासनांविषयी माहिती देत आहेत. आत्ता जो प्रवीण मोघे यांचा फोन आलेला होता, माकड हाडाच्या संदर्भात दुखावलेलं असेल, ऑपरेशन असेल, नेमकी कोणती आसनं करावी? अशा वेळेला बघा, आपण वज्रासन एक चांगलं आसन आहेच. सर्व स्थिती वज्रासन हे तुम्ही जेवण जर केलं असेल तरी बसू शकता, वज्रासनामध्ये बसू शकता. आणि त्यानंतर जी साधी आसनं आहेत, सोपी आसनं आहेत की ज्याच्यामुळे तुमच्या शरीराच्या कुठल्याही पार्टवर दाब येणार नाही, प्रेशर येणार नाही, अशी जी हलकी आसनं आहेत तीच आसनं करावे आपण, असं माझं चाललं आहे. कारण काय होतं, आपण एखाद्या जे आपल्याला असं जमत नाही ते आसन काय करतो, दुसऱ्याचं कोणीतरी केलेलं असतं ते बघतो आणि किंवा शिकवलेलं असतं ते करायचा प्रयत्न करतो आणि ते केल्यानंतर तुम्हाला फायदा मिळण्याऐवजी नुकसानच तुम्हाला जास्त मिळतं. तर जी सोपी आसनं आहेत ती सोपी आसनंच आपण करावी, सहज होण्यासाठी. म्हणजे ज्याच्यामध्ये जे तुम्ही 9 प्रकार काढलेले आहेत प्राणायामाचे, त्याकडे आपण बोलूया. प्राणयोग म्हणजे नेमकं काय? आता बघा, मी ह्याच्या अगोदर सांगितलं की श्वासाच्या संख्येचा म्हणजे आपल्या आयुष्याचे संबंध आहे. यामध्ये काय केले, प्राणयोग जो आहे ते आपण थोडंसं इथे बघू. आपण थोडं पहिला आहे. आता प्राणयोगामुळे काय फायदा मिळतो ते याच्यामध्ये आपण दिलेलं आहे, पण तो करायचं कसा हे प्रॅक्टिकली आपण थोडंसं आम्हाला एखादी झलक तुम्ही दाखवलीत तरी कसं असतं की श्वास जो आहे तो मिनिटाला साधारण 16 ते 18 श्वास आपण घेतो. या श्वासाची संख्या आपण कमी करायची आहे. कमी करायचं म्हणजे काय करायचं आहे, त्याला 1 मिनिट वेळ आहे. 1 मिनिटामध्ये आपण श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. घेत असताना 5 काउंट करायचे. किती? 5 आतमध्ये. समजा आपण मी श्वास घेतोय, मग 1 2 3 4 5 केल्यानंतर छातीमध्ये हवा भरायची आहे आणि त्यानंतर 5 काउंट करत हवा बाहेर काढायची आहे. फक्त एवढंच करायचं, म्हणजे 10 काउंटमध्ये श्वास आत गेला आणि बाहेर गेला. श्वास आणि उच्छ्वास हा 10 मिनिट 10 नंबरांमध्ये व्हायला. 10 नंबरांमध्ये 10 सेकंद झाले. 10 सेकंद. असे 10 सेकंद झाले तर तुम्ही 1 मिनिटामध्ये किती करू शकता? 6 करू शकता. 6 वेळा. बरोबर. मग 6 वेळा जर तुम्ही केलं तर तुम्ही तुमच्या संख्या किती कमी केली? 10 कमी केली. कारण 16 ते 18 1 मिनिटाला आपण श्वास घ्यायची संख्या आहे असं वैज्ञानिकांचं मत आहे. बरोबर. मग त्याच्यामध्ये तुम्ही 6 घेतले 1 मिनिटामध्ये, याचा अर्थ तुम्ही 10 श्वास वाचवले. मग 10 श्वास वाचवले याचा फायदा जो आहे तो असा मिळू शकतो. कधी कधी काय होतं बघा, एखाद्या ऑफिसरकडे जायचं, मोठ्या अधिकारी जायचं, कुठे जायचं असेल त्यावेळेला आपल्या श्वासाची संख्या वाढत असते. अचानक श्वास वाढतो. त्यावेळेला आपण जुनी लोक जाणकार जो ते काय म्हणतात, अरे काय नाही, एक श्वास लांब श्वास घे आणि जा. याचा अर्थ असा की जेव्हा आपण लांब श्वास घेत असतो त्यावेळेस सगळी एनर्जी आपल्यामध्ये येत असतो, एक वेगळी शक्ती क्रिएट होते. नाही आता काय नाही, मी एकदम रिलॅक्स आहे आणि आपण एंट्री करतो. तर हा जो परिणाम आहे तो या प्राणयोगमध्ये आपल्याला मिळू शकतो आणि फायदा जो आहे तो आपल्या या
प्रमाणात ज्या गोष्टीला सामोरं जायचंय त्यासाठी एक दीर्घ श्वसन अशा अर्थाने थोडक्यात त्याचा deep breathing type. बरोबर. बेला काळे यांचा सांगली इथून फोन आहे. बोला. नमस्कार. हॅलो. नमस्ते. नमस्कार. नमस्ते. माझा प्रश्न असा आहे की प्राणायाम करताना श्वास कसा घ्या आणि सोडायचा कसा? बर. कारण मला ना प्राणायाम करते वेळेस असं घशामध्ये जडपणा येतो, ते होऊ नये म्हणून काय कर? कुठेतरी प्राणायाम आता मुळात शिकताना सुद्धा कोणाकडून शिकावेत असं एक मत. काही वेळेला श्वास कोंडला जातो आणि त्याचा काहीतरी विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो. बरोबर आहे. शिकताना सुद्धा ज्याच्याकडे खरंच ज्ञान आहे, जो क्वालिफाईड आहे, म्हणजे आता शास्त्रानं सुद्धा महाराष्ट्र शासनाने सुद्धा योग निसर्गोपचार, योग प्रशिक्षक असे वेगवेगळे कोर्सेस काढलेले आहेत. त्या ठिकाणी जर तज्ज्ञ मार्गदर्शक असेल त्याच्याकडून तुम्ही शिका आणि तज्ज्ञाच्या समोर जेव्हा शिकाल तेव्हा तज्ज्ञ सांगू शकतो की बाबा तुम्ही बरोबर करताय किंवा नाही करताय, कुठे चुकताय, कुठे चुकताय हे महत्त्वाचं. आणि आता हे बोलले की गळा त्रास होतो, तर श्वास घेत असताना नाकाने घ्यायचा आपण, तर गळ्याचा तिथं त्रास व्हायचा प्रश्नच येत नाही. आलं लक्षात. ते श्वास आपण घेत फुफ्फुसामध्ये श्वास भरायचा आहे आणि फुफ्फुसातूनच बाहेर काढायचा आहे. त्या श्वासाच्या संख्येचा उपयोग करून करत असताना ते योग्य शिक्षकाकडे, योग मार्गदर्शनाकडे शिकणं गरजेचं आहे. जीव जर कोंडला जातोय तर ते कुठेतरी चुकतंय हे महत्वाचं आहे. याची एक झलक आम्हाला बघायची. प्राणकुंभक याची तरी झलक. कारण हे वाचतो आम्ही सुद्धा, पण ते करणं आणि म्हणजे पुस्तक वाचून स्विमिंग येत नाही तसा हा प्रकार आहे. हा प्राणकुंभक मध्ये प्रथम करायचं कसं आहे ते मी सांगतो. मी करून दाखवतो. कारण प्राणकुंभक मध्ये काय करायचं, 5 काउंट मध्ये श्वास छातीमध्ये भरायचा, 5 काउंट आतमध्ये थांबवायचा, म्हणजे आंतरकुंभक. कुंभासारखा तो ठेवायचा आहे. म्हणजे योगिक भाषेमध्ये आपण काय श्वास आत घेत असताना पूरक असं बोललं जातं. म्हणजे 5 काउंट मध्ये आतमध्ये श्वास घ्या, 5 काउंट मध्ये घेतल्यानंतर आतमध्येच थांबा, म्हणजे आंतरकुंभक, म्हणजे आतमध्ये थांबायचं. त्यानंतर 5 काउंट मध्ये श्वास बाहेर काढायचा आहे, म्हणजे रेचक. त्यानंतर बाहेर काढल्यानंतर 5 काउंट मध्ये थांबायचं आहे, म्हणजे बाह्य कुंभक. म्हणजे 20 सेकंद टोटल. आम्हाला ती 20 सेकंद पाहिजे. आता ते करत असताना बघा कसं करायचं. श्वास एकदम कुठले मुद्रा, तुम्ही कुठल्याही मुद्रेमध्ये बसा, एकदम रिलॅक्स मध्ये बसा, जेणेकरून कुठल्याही बॉडीच्या पार्टवर ताण येणार नाही असे, आणि श्वास घ्यायचा आहे. बघा आता 5 काउंट मी मनातल्या मनातच मोजणार आहे. ओके. रिलॅक्स. असे 5 काउंट आत भरा, 5 काउंट आतमध्ये थांबा, 5 काउंट बाहेर सोडा, बाहेर सोडल्यानंतर 5 काउंट थांबा. याला म्हणतो आपण कुंभक. असे 20 सेकंद. 20 सेकंदामध्ये 1 आवर्तन पूर्ण होतं. असे तुम्ही 3 आवर्तन केली की 1 मिनिट पूर्ण होतं. म्हणजे 1 मिनिट आपण प्राणयोगाला दिला, 1 मिनिट प्राण कुंभकाला दिला, म्हणजे 2 मिनिटं झाली, आणि 1 मिनिट ध्यानाचा आपण घेतलेला आहे, म्हणजे 3 मिनिटाचा आपण अभ्यास आतापर्यंत शिकलो. महाजन सामंत यांचा माहीम इथून फोन आहे. बोला. नमस्कार. बोला. बोला. विचारा. हॅलो. दोघांना नमस्कार. नमस्कार. हो. माझे अत्यंत मूलभूत प्रश्न आहेत, जे आवडेल त्याची उत्तरं द्या. पहिला प्रश्न असा आहे की आजचा विषय योग आणि प्राणायाम आहे, तर ह्याची सुरुवात पातंजलीने केली, आणि पातंजलीपासनं तुम्ही पोलीसमध्ये असल्यामुळे निकम गुरुजींनी याचा अभ्यास केला किंवा बऱ्याच लोकांनी केला. अंबिका योग कुटीर किंवा ब्रह्मा कुमारी वगैरे करतात. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की